नमस्ते सर्वांना। आज आपला जो विषय आहे तो आहे कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये आपल्याला लागणारे जे टूल्स आहेत त्या टूल्सची माहिती आज आपण घेणार आहे। तुम्ही तर पाहू शकता, तुम्ही माझं जर प्रोफाईल चेक केलं यूट्यूबचं चॅनल, माझे काय फार सबस्क्रायबर आहेत अशातला भाग नाही आहे, पण यापूर्वीही माझे 2 चॅनल्स होते जे मी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्स नसल्यामुळे ते मी ग्रो करू शकले नाही। तर हा जो आहे ना, हा माझा दुसरा चॅनल आहे, तर त्याचं नाव मी जस्ट चेंज केलेलं आहे। तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी काही टूल्स आहेत किंवा ज्याचा मी अभ्यास केलेला आहे आणि जी माहिती मला यूट्यूब विषयी समजलेली आहे, आज मी तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा ट्रायपॉड घेतला होता, ह्यानी मला खूप साथ दिली। लॉकडाऊनमध्ये घेतला होता। या ट्रायपॉडला जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालेले आहेत। इथं एक फ्लॅप होतं ज्याच्यामध्ये मोबाईल ॲड वगैरे करायचा होता, तो तुटला म्हणून मी नवीन ट्रायपॉड घेतला, ज्याची तुम्हाला मी व्हिडिओ आहे तो मी इथं जोडते आहे, तुम्ही तो पाहू शकताय। असा उभा स्टँड आहे तो, त्याच्यामध्ये तुम्ही व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल दोन्ही पद्धतीने तुम्ही मोबाईल ॲडजस्ट करू शकता। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आहे रिंग लाईट। तर ह्या ट्रायपॉडचं ना जो मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे, पण त्या ट्रायपॉडला मी माझा आत्ता मोबाईल लावलेला आहे आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ करत आहे। म्हणजे हा ट्रायपॉड जो आहे तो मला स्टँडिंगमध्ये राहून जर एखादा व्हिडिओ जर शूट करायचा असेल तर त्यासाठी मला हा ट्रायपॉड उपयोगी पडतो। तर तो व्हिडिओ इथं मी लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा जस्ट मी 160 रुपयाला मिशोवरून घेतला होता आणि ह्याच्या आधी दाखवला होता ना, तो सुद्धा मी 148 रुपयाला मिशोवरूनच घेतला होता। आता हा ट्रायपॉड म्हणू शकता किंवा सेल्फी स्टिक सुद्धा म्हणू शकता। ह्याला इथे लाईट आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ॲडजस्ट करू शकता। हा असाही होतो मोबाईल आणि हा असाही होतो मोबाईल। आणि ह्याची जी लेंथ आहे ना ती एवढीच होते। ॲक्च्युली मला ना हा हाईटला खूप मोठा हवा होता, पण तो झालेला नाही आहे। आणि हे जे आहेत ना, हे 3 ट्रायंगल्स लावून ना, म्हणजे ह्याच्यात थोडक्यात मी कुकिंग व्हिडिओज बनवू शकते, जे आपण असं साईडला ट्रायपॉड ठेवून ना आपण स्वतःला दाखवून आपण कुकिंग जर करत असू तर त्याच्यासाठी हा ट्रायपॉड अतिशय उपयोगी आहे। याच्यासाठी हा मी घेतला होता। हा मला 205 रुपयाला पडला होता। हा पण मी घेताना मिशोवरूनच घेतलेला आहे ट्रायपॉड। तर आता तुम्हाला मी ट्रायपॉड विषयी माहिती सांगते। ट्रायपॉड सुरुवातीला ना ट्रायपॉडमध्ये फार पैसे इन्व्हेस्ट करू नका। मिशोवरती किंवा तुम्ही ॲमेझॉनवरती जर गेला ना तर अगदी 250-300 रुपयापर्यंत सुद्धा ट्रायपॉड मिळतात। ट्रायपॉड का घ्यायचे असतात तर ना, आपला जो मोबाईल आहे ना तो स्थिर एका जागी राहतो। आपण सारखं कोणाला म्हणणार नाही की व्हिडिओ शूट करा वगैरे, आपण तसं म्हणू शकत नाही। आपणच स्वतः इतके तयार व्हायचं ना की आपल्याला आपला व्हिडिओ शूट करता आला पाहिजे, आपण कोणावरही डिपेंड राहायचं नाही। याच्यासाठी म्हणून आपल्याला पहिल्यांदा ट्रायपॉड घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट आहे, जर तुमचं व्लॉगिंगचं जर चॅनेल असेल ना तर तुम्ही अशी सेल्फी स्टिक घेऊ शकता। ह्याच्यावरती ना तुम्ही मोबाईल अटॅच करायचा, हा असा खाली होऊ शकतो। इथं हे हुक आहे ना, हे असं टाईट करायचं, हे असं खालतीवरती होतो हा, आणि तुम्ही अशा पद्धतीनं व्लॉगिंग करू शकता। त्याच्यासाठी हा ट्रायपॉड, ॲक्च्युली हा ट्रायपॉड म्हणताच येणार नाही, ही आहे सेल्फी स्टिक। तर ना ह्याचा उपयोग हा खूप चांगला होतो आहे की नाही। 200च्या आतमध्ये खरंच चांगलं प्रोडक्ट आहे की नाही हे। आणि हे बघा, इथं ह्याला लाईट आहे, त्याचबरोबर हे जे बटन आहे ना, जवळून दाखवते तुम्हाला, इथे एक बटन आहे, त्याच्यातून आपण लाईट कमी जास्त करू शकतो। आणि ह्याला चार्जिंग आहे, म्हणजे याला आपण चार्जिंग लावून ना चार्ज करू शकतो आणि हा आपण ट्रायपॉड वापरू शकतो। हे आपल्याला लाईटची, जर तुम्ही नॅचरल लाईटमध्ये जर करत असाल व्हिडिओ तर नो प्रॉब्लेम, तुम्हाला लाईटची गरजच लागणार नाही। पण तुमचं घर कसं आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे व्हिडिओज बनवता ती जागा कशी आहे, तिथं अंधार आहे का उजेड आहे, या गोष्टीचा तुम्ही विचार करा। आणि तिथं ना मी व्हिडिओमध्ये जशी दाखवते ना तशी मी रिंग लाईट एक घेतलेली आहे, जी सतत माझ्या ट्रायपॉडला लावलेलीच असते। त्याचे रंग चेंज होतात, ऑरेंज कलर एक येतो, पांढरा शुभ्र आणि एकदम डार्क पांढरा, असे 3 कलर होतात ह्याच्यामध्ये। आणि ही जी रिंग लाईट आहे ना, तुम्ही म्हणजे संध्याकाळी रात्रीच्या वेळेला आपल्या कन्व्हिनियंटनुसार आपण वापरू शकतो। ही जी लाईट आहे ह्याच्यामध्ये आपण कलर चेंजेस त्या पद्धतीनं आपण करू शकतो।
दुसरा आहे ते माईक आहे, जो मी मिशोवरूनच घेतला होता. त्याची पण इमेज मी इथं दाखवते आहे तुम्हाला. त्याचा रिसिव्हर असतो तो आपल्या मोबाईलला लावायचा आणि तो जो माईक असतो तो आपल्या जवळ घेऊन आपण तो बोलू शकतो. तर हे आहेत आपले टूल्स. आणि अतिशय महत्त्वाचा एक टूल आहे तो म्हणजे आपलं एडिटिंग ॲप. मी कोणत्या एडिटिंग ॲपवरून करते तर मी इनशॉटवरून व्हिडिओज सगळे एडिट करत असते. इनशॉट आणि VN हे दोनच ॲप असे आहेत ना, ते खूप वापरायला सोपे आहेत, पण मला त्यातल्या त्यात इनशॉटवरूनच जमतं. आणि मी जे माझे थंबनेल आहेत ते मी कॅनवावरून तयार करते आणि ते मी अपलोड करत असते. तर तुम्हाला इनशॉटचा जर एडिटिंगचा पूर्ण एडिटिंगचा ट्युटोरियल पाहिजे असेल तर कमेंट करा. तुमची कमेंट आल्यानंतर मी तुम्हाला त्याचं ट्युटोरियल जे आहे ना ते दाखवते. किंवा तुम्हाला खूप सारे यूट्यूबवरती व्हिडिओज बघायला भेटतील, त्याच्यामध्ये ना तुम्हाला इनशॉटमध्ये एडिटिंग कसं करायचं हे त्याच्यामध्ये दाखवलेलं असेल तुम्हाला, तर तुम्ही ते पाहू शकताय. तर हे झाले ना, हे इनिशियल स्टेजला आपल्याला असलेले कॉन्टेंट क्रिएशनसाठीचे टूल्स आहेत, ज्याचा उपयोग आपण व्हिडिओज तयार करण्यासाठी करू शकतो. जे मी सुरुवातीला करते आहे. नंतर बघू आपलं ज्यावेळेला चॅनल ग्रो होईल त्यावेळेला मी आणखीन ॲडव्हान्स असे टूल्स घेते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.